काय सांगाल? कुर्डूची दहीहंडी लोकप्रिय आहे, विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते, अनोखी दहीहंडी, काय परंपरा आहे? निश्चितच मित्रांनो, पाहिलं तर जवळजवळ 33 वर्ष या दहीहंडीला झालेले आहे. एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देऊलाली मंडळाने केलेली, परंतु हा एक उत्सव बनलेला आहे. या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुर्डूस गावातील जवळजवळ 250 ते 300 या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात. ती फक्त कशासाठी? तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी. हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत. आज 33 वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही. ही सर्व पुण्याई आमच्या लोकांची आहे. आज पाहू शकता आमचे हवालदार आहेत, सुनील पिंगळे आहेत किंवा गोटू भाऊ आहेत, पराग भाऊ आहे, हे या सगळ्या हंडीचे प्रतीक आहेत. त्याच्यानंतर आमचा विराज आहे, या गौरव आहे आणि सगळेच लोक या ठिकाणी छान पद्धतीने आम्हाला काय करत असतात, सहकार्य करतात. आणि तुम्ही या ठिकाणी येऊन या आमच्या हंडीला एक जागतिक स्वरूपाचं एक लेवलला नेऊन ठेवल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं आणि चॅनलचं देऊलाली उत्सव मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.